खंबाटकी घाटाच्या पायथ्याला सकाळी 7 वाजल्यापासून हा घाट जाम आहे. आज रविवार आहे. नमस्कार, आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटामध्ये. हा आहे दत्त मंदिर परिसर. या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील असते, परंतु आज आली नाही रविवार असल्यामुळे. आपण पाहू शकता या ठिकाणी हा ट्रक ट्रेलर बंद पडलेला आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत आहे. भाई क्या हुआ है? पंखा टूट गया तो अब क्या खिंचवा के बाजू करे, कैसे करे? चालू करके थोड़ा बाजू हो जाएगा तो दिक्कत नहीं ना. पानी गर्म होकर पूरा पानी गिर गया ना, तो अभी पानी डालना है, क्या करना है? पानी कहाँ मिलेगा? पानी इधर ही मिलेगा. आ जाओ, चलो. इधर सब सुविधा है. इस भगवान के द्वार पे खड़े हो तुम. काय आपल्याला 2 दिवसापूर्वी काही लोकांनी खूप त्रास दिला, कारण की स्थानिक गाडी होती. मदत करायची इच्छा नसते, परंतु करावी लागते. काही छपरी लोकांच्या वागण्यावरून आपण नाही ठरवू शकत, कारण की हा नॅशनल हायवे आहे. नमस्कार, आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटामध्ये. या ठिकाणी खमजाई मंदिर आहे व या ठिकाणी दत्त मंदिर आहे. त्याच्याबरोबर समोर हा ट्रक ट्रेलर बंद पडलेला आहे. त्याच्यामुळे वाहतूक थोडी विस्कळीत झालेली आहे. मदत करायची इच्छा नाही आहे, कारण की विषय काय आहे, काही स्थानिक लोक छपरीपणा करतात, विशेषतः करून घाटातील काही मेकॅनिक लोक देखील. तरी पण आपण याला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करूयात. बघू शकता आपण याचा जो फॅन असतो तो फॅन पूर्णतः तुटलेला आहे. पूरा हीट है. गाडीला थंड करण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटातील दत्त मंदिर कॉर्नरवरती. या ठिकाणी नेहमी पोलीस असतात. आता पोलीस मागे ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत व या ठिकाणी हा एक ट्रक ट्रेलर बंद पडल्यामुळे वाहतूक थोडी विस्कळीत आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आपत्कालीन नंबरांचा वापर करावा, कारण की 2 दिवसापूर्वी टाकलेल्या एका व्हिडिओमध्ये संबंधित स्थानिक नागरिकांकडून खूप त्याचा त्रास दिला जात आहे. त्यामुळे मदत करायची अजिबात इच्छा होत नाही. आम्ही पण मजा बघू की काम करू. कंटेनर ट्रक बंद पडलेला आहे आणि आपण पाहू शकता वाहतूक कशा प्रकारे पाठीमागे विस्कळीत होत आहे. हा नॅशनल हायवे आहे. कुठलाही प्रकारचा यावरती सोयीसुविधा असणं खूप गरजेचे आहे, परंतु या ठिकाणी असं काही दिसत नाही. आणि विशेष म्हणजे हा नॅशनल हायवे 48 आशियाई महामार्ग 47 आणि हा NHI रोड आहे. या ठिकाणी नेहमी अशा काही ना काहीतरी घटना घडत असतात. आता जवळून काम नाही, आता लांबूनच काम. आज रविवार आहे. दिनांक आहे 15. वेळ आहे सकाळचे 8 वाजलेले आहे. खंबाटकी घाट आहे जाम. सकाळचे 8:30 झालेले आहेत. आज रविवार आहे. दिनांक आहे 15. महामार्ग पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, परंतु ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की गाडी हलूच शकत नाही. गाडी ओव्हरहीट झालेली आहे. गाडीला कंपनीची सर्व्हिस व्हॅन येईल त्यावेळेसच गाडी ही बाजूला होईल. आता पाहूयात काय काय प्रोसेस होत आहे ते. गाडी बाजूला पण होते, फक्त 100 10 ते 15 फूट फक्त गाडी पुढे घ्यायची आहे, कारण की
येथे 2 लेनच्या तोंडावरतीच हा आहे, परंतु सहकार्य नाही झालं तर काही होऊ शकत नाही. चला आता याला पाणी भरायची प्रोसेस चालू केलेली आहे. बघूया याचं काय होतंय ते. मदत करण्याची अजिबात इच्छा नसते, परंतु लोकांची हालत बघून जे कर्मचारी यावरती नेमलेले आहेत त्यांचं काम आहे, परंतु ते करत नसल्यामुळे पुढं व्हा नाही तर मागं व्हा. एखाद्याला लय गडबड असेल तर ते येऊन धडकल. सहकार्यच करायचं म्हणजे बोलायचंच नाही म्हणल्यावर ड्रायव्हरनं आपण काय बोलणार पुढं. ते नुसतं फोनवर बोलत होता ते फोनवरच की मी ते मालकाला सांगणार, मॅनेजरला सांगणार, गाडी हो चालवतोय का ती तिथं एसीत बसून ती चालवतात. गाडी मॅनेजर चालवतो. पण ह्याचं काम आहे ना आजूबाजूला विचारायचं लोकांना, बाबा पाणी आहे नाही आहे गाडी. ती पण ही पोलीस आलेत म्हणून हा तयार झालाय, नाही तर कशाचा घंटा तयार होतो हा. संदीप दादा माग थोडं माग उचलतोय. चल रे उठा. टाकला ती बाजूला. प्रयत्न केल्यावरती सगळ्या गोष्टी होतात बरं का, परंतु जर सहकार्यच नसेल ड्रायव्हर मालकांचं तर या गोष्टी होणं खूप कठीण आहे. आणि कोणीही बोलताना 1000 वेळा विचार करावा. आम्ही प्रशासनाबरोबरच काम करत आहोत. आता वाहतूक नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागेल आहे. वेळ झालेली आहे, 8:45 झालेले आहेत. वाहन बाजूला करण्यात यश आलेले आहे. हा वडूतोळा बरोबरनं ज्वाला घेऊन आलेला आहे दत्त मंदिरावरती. या ठिकाणी मंदिरावरती तेल घातलं जातं. दादा गाव 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 वाईचा धारकरी आहे हा. शिवज्योत ही धर्मवीर ज्वाला घेऊन चाललेला आहे. धर्मवीर ज्वाला खंबाटकी घाटातून जात असताना ज्वाला जर या दिशेनं आली तर या ठिकाणी तेल घातलं जातं दत्त मंदिरावरती.